आज मी अहिल्यानगर ते मनमाड हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे ह्या महामार्गावरती मी उभा आहे। आज हा रस्ता जवळजवळ एकीने रस्ता होता एक 12 वर्षापूर्वी, त्यावेळेस तो रस्ता चांगला होता। रस्ता दुतर्फा किंवा दुहेरी करण्याच्या निमित्ताने रस्त्याचं काम सुरू झालं आणि तो रस्ता कधी बनलाच नाही। आणि हा रस्ता जे काम चालू आहे जवळजवळ 4 ते 5 ठेकेदार आतापर्यंत रस्त्याचे आले आणि निघून गेले आणि रस्ता अर्धवट काम झालं, काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी झालं नाही। अशा पद्धतीने हे काम चालू आहे। पूर्ण भारतामध्ये सगळ्यात खराब नॅशनल हायवे म्हटलं तरी हा असेल असं गणलं जातं, कारण अत्यंत खड्ड्याचं साम्राज्य, अत्यंत धुळीचं साम्राज्य आणि जी काही कंपनी आतापर्यंत येऊन गेली त्याचं निष्कृष्ट दर्जाचं काम मी तर बोलेलच, पण पूर्ण नगरकर, पूर्ण अहिल्यानगरकर बोलतात की राजकारणाचा बळी पडलाय की काय हा रस्ता। 4 ते 5 ठेकेदार पळून जात आहेत, त्याच्यामागे कारण काय शोधलं गेलं पाहिजे। काम सुरू होते रस्त्यासाठी, अचानक काम थांबून साईड पट्ट्याचं काम सुरू होतं। साईड पट्ट्या ज्यावेळेस खाल्ल्या जातात त्यावेळेस डांबरीकरणामधली जी जाळी आहे ती तुम्हाला इथे दिसेल। इकडे जे माझ्या डाव्या साईडला तुम्ही बघू शकता, परत रस्ता खोदून परत ती जाळी तुम्हाला दिसते। म्हणजे लाखो रुपये साईड पट्ट्या करण्यामध्ये आणि लाखो रुपये, करोडो रुपये खड्डे बुजवण्यामध्ये येऊन सुद्धा ना खड्डे बुजले ना रस्ता झाला। आणि याचा दुष्परिणाम आणि याचा वाईट परिणाम असा झाला की रोज अपघात घडतात। नगर ते राहुरीपर्यंत, म्हणजे अहिल्यानगर ते राहुरीपर्यंत विचार करता एक दिवसाला दिसाड एक माणूस, म्हणजे 2 दिवसातून एक माणूस मोटरसायकलवर अपघात होतात। ते छोटे मोठे अपघात तर चालूच आहे, त्याची गिनतीच नाहीये। आणि मनमाडपुरता विचार करता तर रोज 2-4 अपघात आहेत। म्हणजे हा रस्ता कशामुळे अडवला जातोय किंवा का बरं दर 5 ते 6 ठेकेदार गेले असतील तर अशा कोणत्या कंपनीला हा रस्ता दिला जातो की रस्ता पूर्ण होतच नाहीये। 5-10 किलोमीटर काम होतं, पावसाळा आला, जड वाहतूक सुरू झाली, रस्त्यावरती परत खड्डे पडले जातात, कारण इकडे जड वाहतूक आहे, नॅशनल हायवे आहे, त्याबरोबर नगर शिर्डी देवस्थान आहे, शनी शिंगणापूर देवस्थान आहे, त्यामुळे रहदारी आहे, मोठ्या ट्रका वाहतूक तुम्ही बघू शकता। जड वाहतूक ह्या रस्त्यावर 24 तास चालू आहे। पूर्ण अहिल्यानगर करतं म्हणतात राजकारण आहेच, कारण ठेकेदार ठराविक ठिकाणी काम करतोय, ठराविक ठिकाणी काम करत नाहीये। भारत नॅशनल कंपनी नावाची कंपनी बोलली जाते की ती एक नॅशनलाइज कंपनी आहे, स्टँडर्ड कंपनी आहे। मग एवढं काम स्लो का? कामाला मनुष्यबळाचा अभाव का? मशिनरींचा अभाव का? ठराविक ठिकाणी तुम्ही बघताय की काम काही ठिकाणी साईड खड्डे खोदल्यानंतर 8-8 दिवस तर साईड खड्ड्यावरती काम सुरू नाहीये। मग रस्ते खड्डा खोदलाच का? बरं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, एक सिंगल वाहतूक तुमची सुरू आहे, तुम्ही एक सिंगल रस्ता खोदलाय, सिंगल वाहतूक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रचंड खड्डे आहेत, रोज अपघात होते, रोज माणसं मरतात, रोज ॲक्सिडेंट होतात। पण ती एक साईड तरी खड्डे बुजवून तुम्ही व्यवस्थित केली पाहिजे आणि दुसरी बाजूला मग तुम्ही खोदून काम सुरू करा। माझ्या माहितीप्रमाणे 2,500 ते 3,000 आकडा आहे ह्या गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये। माझ्या नांदगाव शिंगवे या छोट्या गावामध्ये धैर्यापासून जरी पकडलं तुम्ही, खजिनदार पाटील म्हणून जे आहेत, चंद्रकांत पाटील, त्यांचा मुलगा 19 वर्षाचा तरुण मुलगा गेला, त्याच्यासोबत त्याचा लहान भाऊ होता, तो पण मरता वाचला, छोटा त्याला अपघात झाला। काल परवा दिग्रजमध्ये तो पण एक मुलगा त्याच्या भावासोबत, तो पण एक जण गेला, एक जण वाचला। रिसेंटली भास्कर म्हणून एक तरुण मुलगा गेला, त्यासोबत तीन तरुण अपघाती जखमी झाले। आता आम्ही ठरवलं, जसे नांदगाव शिंगवे असेल, धैर्य असेल, विद्यापीठ असेल, राहुरी असेल, आम्ही आंदोलन करतोय। ती आंदोलनाची दखल 2 दिवस घेतली जाते, तात्पुरते 2-4 खड्डे बुजवले जातात, परत आहे तशीच परिस्थिती आहे। तुम्ही बघू शकता एवढी जड वाहतूक 24 तास चालू आहे आणि रस्त्याचे खड्डे आहेत आणि ते खड्डे चुकवताना मोटरसायकलवर तरुण असतील किंवा मोटरसायकल लोक असतील ते अपघाती मृत्युमुखी पडतात। काम खूप संथ गतीने आहे आणि काम दर्जेदार नाहीये। मीच काय, तुम्ही कुठल्या नगरकरांना विचारा। आणि तुम्ही जे मगाशी बोलल्याप्रमाणे राजकारण होतंय की काय, कारण ही शंका येण्यासारखीच आहे। तर राजकारण कोण करतंय, काय करतंय ही नावं घेत बसण्यापेक्षा ह्या लोकांना एवढं कळू नये, आपण लोकप्रतिनिधी आहोत, रोज लोक मरतात, यांना माणसाच्या प्राणापेक्षाही राजकारण महत्त्वाचं असेल तर मग
राजकारण कोणत्या दिशेने चाललंय ही विचार करण्याची गोष्ट आहे। ग्रामस्थ म्हणून की आमच्या ह्या नगर राहुरीपासून मी बोलेल, मी नांदगावचा ग्रामस्थ आहे, नांदगाव शिंगवे देण्याचा ग्रामस्थ आहे। मी या पंचकृषीत राहतो। इकडे मी मागच्या वेळेस जिल्हा परिषद वगैरे लढवलेली आहे। इकडे मी सोशल वर्क म्हणून माझं काम आहे। गेल्या 20 वर्षापासून मी नगर राहुरीच्या आसपास जेवढी गावं असतील सोशल वर्क मी काम करतो। पण मला एक जाणवलं की इकडे जी काही मुलं जातात कामाला, MIDCला कामाला जा, कुठल्या कामाला जा, तर राहुरी ते नगरपर्यंत बरेचपैकी MIDCला लोक कामाला जातात। बऱ्याच मृत्यूचं प्रमाण ह्या तरुण वर्गाचंच आहे। कामाला जाताना खड्डे चुकवताना मोठ्या गाड्या अंगावरती आल्या आणि किंवा खड्डे मागून गाडी ठोकलं, समोरून अचानक गाडी येतात। दिशादर्शक नाही आहे, दर्जेदार काम नाही आहे, जे काम चालू ते अत्यंत संथ गतीने काम चालू आहे आणि हे सगळ्या प्रश्नामुळं आणि धूळ प्रचंड आहे। ह्या रोडला धूळ एवढी प्रचंड आहे की एक तुम्ही 10 किलोमीटर जरी मोटरसायकलवाला आला तो अक्षरशः धुळीने माखलेला असतो। मागणी हे चांगल्या, जरी ही भारत कंपनी जर, कारण आधी मध्ये आंदोलन केलं तर आम्हाला असं समजलं की ती कंपनी नॅशनलाइज कंपनी आहे, कंपनी ही चांगलं काम करणारी कंपनी आहे। मग कंपनी चांगलं काम करते तर कंपनीचं काम त्या स्पीडमध्ये का नाही आहे? आज आपल्या जवळच आपण बघतो नगर सोलापूर हायवे झालाय कसा, पुणे नाशिक हायवे ही खूप चांगला रस्ता होता, कारण मी प्रवास करतो, माझं फिरणं असतं बऱ्याचदा। पुणे ते नाशिक हायवे हा हायवे रस्ता खूप चांगला होता, त्या ठिकाणी डांबरीकरण असताना सुद्धा परत सिमेंट काँक्रीट चालू आहे आणि आम्ही जवळजवळ 20 वर्षापासून ह्या रस्त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे। आम्ही रोज आमच्या गावातली, आमच्या परिसरातली बाहेरची लोक मरताना ह्या रोडला बघतोय।